साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी एका प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांनी साधं वकीलपत्र दाखल करून घ्यायला नकार दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल तो आदेश करा, परंतु वकीलपत्र दाखल करून न घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुम्हाला वकीलपत्र दाखल करून घ्यायचं नसेल तर तसा आदेश करा. ह्या विषयावरून यापूर्वी तहसीलदारांनी 2 ते 3 तास हुज्जत घातली. त्या ठिकाणी त्या दिवशी देखील यांची मोडस ऑपरेंडी झालेली आहे. सर्वसामान्य वकील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज, आणि तो जर दाबायचा असेल तर पोलीस आणायचं, वकिलांना दहशतीत घ्यायचं की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो आणि अशा पद्धतीनं त्यांना मन मानेल त्या पद्धतीनं कारभार करायचा, अशी सगळी परिस्थिती सुरू झालेली आहे. आता काळे सरांना सगळेजण ओळखतात, अत्यंत नैतिक आणि शिस्तबद्ध प्रॅक्टिस करणारे ते वकील आहेत. आणि अशा वकील साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार काल मी देखील होतो. जर तहसीलदार रजेवर असतील आणि तारखा होणार नसतील तर आपण पक्षकार यायच्या अगोदर ग्रुपवर, वकिलांच्या ग्रुपवर अगोदरच टाकलं पाहिजे. या ठिकाणी गर्दी निर्माण करायची, दऱ्याखोऱ्यातून भीमाशंकरच्या पट्ट्यातून गोरगरीब पक्षकार या ठिकाणी येतात आणि इथं आल्यानंतर कळतं की तुमच्या केसमध्ये तारखा पडल्यात. ही अरेरावी, हा मस्तवालपणा, हा लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की या गोष्टीला योग्य तो तुम्ही वाव द्यावा आणि या ठिकाणी या मुजोर अधिकाऱ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने संविधानाच्या चौकटीत राहून काम कसं करायचं हे या ठिकाणी शिकवायची गरज आहे. स्वातंत्र्य लढ्यात वकिलांचं योगदान होतं आणि आता हा आम्ही दुसरा स्वातंत्र्य लढा समजतो की या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो मुजोरपणा वाढलाय तो या ठिकाणी खाली उतरवला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्हाला कायद्यात राहूनच काम करावं लागेल. विषय परवाचा आहे. तारखा गुपचूप देण्यात आल्या होत्या. त्या तारखांच्या सुनावणीला पक्षकारांनी सांगितल्यावर आणि बोर्डवर दिसल्यामुळं हजर झालो. ठराव होऊन गेला होता. आम्ही 1.5 तास त्या ठिकाणी हजर राहिलो होतो, पण कुठली हालचाल दिसली नाही. हे नायब तहसीलदार हजर होते, तहसीलदार गैरहजर होते. तर 1.5 तास थांबल्यानंतर त्यांनी कुठेही विचारलं गेलं नाही, पुढच्या तारखा दिलेलं नाही. पुढच्या तारखा न दिल्यामुळे आम्ही कंटाळून शेवटी ते दोघे नायब तहसीलदार, त्यांची नावं पण मला पूर्ण माहीत नाही, कोण जिबे वगैरे आणि जोगदंड असं काहीतरी सांगितलं. तर विचारणा करण्यासाठी गेलो असता आतमध्ये, तर आता तर उत्तरं देण्यात आली. तुमच्या तारखा मगाशीच देऊन गेल्यात. फक्त मी एवढंच म्हटलो की मग सांगायला काय आम्ही काय वेळ आहेत काही, तर एवढं थांबलो. सगळे पक्षकार अख्खा राहून त्यांच्या CCTVमध्ये सगळं फुटेज आहे. मी काय गैरकृत्य केलं किंवा नाही हे पण त्यांच्या CCTV फुटेजमध्ये आहे. तर त्यांनी लागलीच एक शूटिंग करायला सुरुवात केली. हे 4 एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं त्यांच्याकडे असताना हे त्यांचं गैरकृत्य, हे एक पहिलं गैरकृत्य. त्यानंतर दुसरं गैरकृत्य की त्यांनी असं ओढून घेतलं की आम्हाला शिवगाळ केली. मी जेव्हा शूटिंग करायला लागलो तर त्याच्यात मग ते म्हणायला लागले की तुम्ही शिवगाळ केली. मी कुठल्याही प्रकारची शिवगाळ केलेली नव्हती. मी फक्त पक्षकारांना बोलावून घेतलं आणि त्यांना एवढंच म्हटलो की हे तुम्हाला सांगतात एक, आता मला सांगतात एक, तुम्हाला वेडा बनवायचं काम चाललं यांचं. भ्रष्टाचार करतात. एक दिवसात एक रात्रीत 25 एकरच्या सातबाऱ्यातले अर्ध क्षेत्र यांनी माझी लोकप्रतिनिधी नावाच्या बगलबादच्या नावावर करून घेतलेले. यापूर्वी त्याच जमिनीचा 3 वेळा असाच प्रकार झालेला आहे. मग याच्यात फक्त माहितगार वकील मीच आहे. हे प्रकार 20 वर्षापूर्वी चालू आहे आणि मी स्वतः चालवतो. अशा पद्धतीनं फक्त एजंट पाहिजेत, वकील कुणीही नको आणि वकिलांची उपस्थिती नको आहे, म्हणजे भ्रष्टाचार सुखपणे त्यांना करता येईल. तर त्यामुळे ते दुखावले गेले असेल. मी शूटिंग सगळं करून सगळ्या प्रकारचं शूटिंग केलेलं आहे. मी स्वतः सुद्धा मी त्यांना कुठलाही गैरप्रकार केला नाही, गैरशब्द वापरलेला नाही. त्यांना सांगितलं की मी कुठलाही चूक केलेली नाही. तरीही त्यांनी फक्त वकिला समजा हे करून नंतर याला पोलिसांना बोलवणं गेलं. तिथल्या शेलच्या पोलीस हजर केले आणि यांना बाहेर घ्या. हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं काम नव्हे, ते त्याच्या खुर्चीचा अवमान आहे. मी पण ऑफिसर ऑफ कोर्ट आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या खुर्चीचा अवमान केलेला आहे. हे त्यांचं गैरकृत्य आहे. मी त्यांना समज दिली असता ते उलट मलाच आता उत्तर देऊन हे करून धमकी देत होते, यांना अटक करा. तर मी ते बसून राहिलो, मग करा अटक. तर ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला चालू म्हटले, मला धमकी दिली अटक करण्याची. मग मी त्यांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी गेलो. त्यांना एक सांगितलं की यांना जर कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांची पहिली घ्या, माझी दुसरी घ्या. पण त्याच्यानंतर विषय तिथंच मिटला. त्यांना कदाचित वरिष्ठांनी बोलावणं गेलं आणि समज दिली असावी. ते निघून गेले. मी पण नंतर निघून गेलो. त्यानंतर मीडियामध्ये वकिलांच्या वतीने माफीनामा, दिलगिरी वगैरे असं वृत्त आल्यानंतर हे बाब चुकीची आहे. संपूर्ण माझी नाही, संपूर्ण वकील वर्गाचा अवमान आहे. जर वकील वर्ग आणि त्याचा शिरीर वकील वर्ग एखाद्या खोड काटायचं म्हणजे बाकी ज्युनियर वकील आपोआपच नामावर पडतील, म्हणजे यांना पैसे घ्यायला, भ्रष्टाचार करायला जागा मोकळी होईल, असं एकंदर वातावरण इथं चालू आहे सध्या. जो निषेध मोर्चा काढलेला आहे तो दिनांक 28/1/2025 रोजी
तहसील कार्यालयामध्ये कोर्ट कामी सुनावणी चालू होती. त्यावेळी आमचे ज्येष्ठ विधिज्ञ विलास काळे सर हजर होते, पक्षकारांसह हजर होते. त्यावेळी त्या दिवशी सदर ठिकाणी तहसीलदार हे गैरहजर होते. त्यांचा चार्ज कोणाला दिला, कोणाला काही कल्पना नव्हती. पक्षकारांना परस्पर तारखा त्यांनी अगोदर दिल्या होत्या. त्याबाबत आमच्या साहेबांनी विचारणा केली असता त्यांना नायब तहसीलदार मदन जोगदंड साहेब यांनी अपमानास्पद वागणूक देऊन कोर्टचे गार्डचे पोलीस बोलवून त्यांना बाहेर घ्या, ताब्यात घ्या अशी भाषा वापरली. त्यामुळे समस्त वकील वर्गाच्या समस्त वकील वर्गाच्या भावना दुखावलेल्या आहेत. अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि जो काही तहसील कार्यालयात भ्रष्टाचार झाला आहे, भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांच्यासुद्धा तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे महसुली न्यायालयातील कामकाज 2 दिवस बंद ठेवलेलं आहे. आणि तसेच ह्या तहसील कार्यालयातील बोरा मॅडम जे आहेत त्या देखील वकिलांना सहकार्य करत नाही. त्यांचे त्या देखील अपमानास्पद वागणूक देतात. ते देखील भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या वकील वर्गाची मागणी आहे. संघटनेचा भ्रष्टाचार तहसीलदार कचेरीतला भ्रष्टाचार मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई वकिलांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई भ्रष्टाचार तहसीलदार कचेरीतला भ्रष्टाचार वकिलांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई. तहसीलदार करतात काय चाललंय काय साहेब. परवा एक बाचाबाची असा प्रकार आपल्या उपस्थितीमध्ये घडला. तर त्या संदर्भात बऱ्याच अंशी वकिलांनी काल मोर्चा काढला. त्याच्यावरती काही बोललं गेलं, काही न्यूज झाल्या. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की हा प्रकार असा काही घडला पण नाही आणि तुम्हीच उलट त्यांचा अवमान केला. काय घडलं होतं प्रत्यक्षात, आणि जर घडलं होतं तर तुम्ही तक्रार का नाही केली? त्या दिवशी सकाळी सुनावण्या होत्या. मॅडम सुट्टीवर असल्यामुळे सुनावण्याची पुढील तारीख देण्यात आली आणि बाकी सगळं पक्षकारांना सांगितलं गेलं होतं की सुनावण्याची पुढची तारीख दिली. त्यानंतर ते एक वकील महोदय आले. त्यांनी विचारलं आम्हाला. मी आणि विजयराव साहेब आम्ही ॲग्रेस्टॅकच्या ह्याच्या संदर्भात नियोजन करत होतो. मॅडमने आम्हाला 5 वाजता सर्कल ऑफिसरची सगळ्या मीटिंग लावायला सांगितली होती मॅडम, कारण दुपारनंतर येणार होत्या. तर ते असताना ते तिथं आले. त्यांनी विचारलं तारखांचं काय झालं. तर आम्ही त्यांना फक्त सांगितलं की आजचा बोर्ड हा पुढे ढकललेला आहे. आणि मग त्यांनी त्याच्यावरून मागचा पण बोर्ड पुढे ढकलला. मग असं थोडंसं त्रागा करायला सुरुवात केला, मोठ्याने बोलायला लागले. आणि त्यांनी 3-4 वेळा एक चुकीचा शब्द वापरला की जो की म्हणजे कोणीही सहन करू शकत नाही. मग त्यानंतर मी म्हणजे सहन झालं नाही, त्यामुळे मी पोलिसांना बोलवलं. बाहेरच पोलीस होते. पोलिसांना बोलवलं आणि मग तरी पण त्यांचं काय थांबायचा तयारी नव्हती किंवा विचार नव्हता. त्यांचं ते चालूच होतं. म्हणून मी रागाने उठून गेलो. ठीक आहे म्हणलं, मी काय ती माझी रीतसर तक्रार देतो. मी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग ते वकील महोदय पण तिथे आले. मग पोलीस वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी तिथं झाल्या. मग त्याच्यानंतर ते मॅडमने जी दिली माहिती ती सगळी बरोबरच आहे. मॅडमला सर्व आल्याबरोबर सगळा वृत्तांत सांगितला. तिथं मला ह्यांचा पत्रकार आपले जे अध्यक्ष आहेत आपले बार्क ह्यांचे, तर ते मला त्यांनी एक पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर त्यांनी मला बोलले. त्यांनी मला सांगितलं की हे झालेला प्रकार असा आहे, ते जाऊ द्या, सोडू द्या इथं. मग त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तिथं तो प्रकार थांबवला आणि मी तिथून निघून आलो. मग त्याच्यानंतरची परिस्थिती मला सर्व माहीतच आहे. ते झालं तुमचा तो समजा काही दिलगिरी व्यक्त केली वगैरे, त्याच्यानंतर आंदोलन झालं. मग ते कसं झालं, काय कारण? ते त्यांना माहिती आहे. निलंबनाची मागणी केली ते त्यांनाच माहिती आता काय. तेच जर शिवाय देऊन परत त्यांचाच जर मान सन्मान दुखावला जात असेल तर ते माहीत नाही, मला नाही सांगता येणार. त्यांनी ज्या पद्धतीने 2 दिवसीय आंदोलन केलं आहे, 2 दिवस कामकाज बंद केलं आहे, की काय प्रकरण आहे? वकील संघटनेचं एक निवेदन आलेलं आहे की त्यांनी 2 दिवस काही त्यांचं काम, महसूलचं जे काम आहे ते बंद करण्याचं आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांचं तहसील कार्यालयामध्ये त्यांना आमचे नायब तहसीलदार अपमानास्पद बोलले असं त्यांचं त्या निवेदनामध्ये म्हणणं आहे. नक्की 2 दिवसापूर्वी जे प्रकरण घडलं, नायब तहसीलदारासोबत काही वकिलांच्या काहीतरी वाचाबाच झाली किंवा असं काही प्रकरण घडलं, या संदर्भात पोलीस चौकीमध्ये तुम्ही काही तक्रार दाखल केली, काय केलं? या संदर्भात त्या दिवशी मी रजेवर होते, त्यामुळे मला एकदम प्रत्यक्षदर्शी मला माहिती नाही. परंतु मी जी माहिती घेतली सर्वांकडनं त्यामध्ये असं मला निदर्शनास आलेलं आहे
की वकील महोदय हे नायब तहसीलदारांकडे गेले. त्यांना तहसीलदारांच्या दालनात थांबावं लागलं जास्त वेळ आणि त्यामुळे ते नायब तहसीलदार यांच्याकडे गेले आणि त्यांचं तिथे काहीतरी वादविवाद झाले. परंतु ते वादविवाद होत असताना त्यांनी स्त्री जातीवाचक म्हणजे असंसदीय शब्दांचा उच्चारण करून आणि एक ज्याला आपण शिवी म्हणू शकतो असं शिवीगाळ त्यांनी नायब तहसीलदार यांना केली. आणि त्यानंतर मग नायब तहसीलदार तातडीने म्हणजे त्यांचा वादविवाद बराच वाढला आणि मग नायब तहसीलदार हे पोलीस स्टेशन येथे फिर्याद द्यायला गेलेत. त्या ठिकाणी संबंधित महोदय गेलेत आणि टाकळकर साहेबांचाही तिथे फोन झाला की तुम्ही गुन्हा दाखल करू नका, झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटल्यावरती मग यांनी सामंजस्याची भूमिका घेतली नायब तहसीलदार यांनी, आमचे निवासी नायब तहसीलदार, आणि गुन्हा दाखल करणं थांबवलं आणि ते पुन्हा कार्यालयात आले आणि आपलं कामकाज त्यांनी सुरळीतपणे सुरू केलं. संबंधित वकील काल म्हणाले की आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली नाही. आता समोर नायब तहसीलदार बसलेले आहेत तुमच्या, तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकतात. त्यांनी मला जे सांगितलं ते हेच आहे की त्यांनी माफी मागितली, त्यामुळे त्यांनी ते गुन्हा दाखल करणं थांबवलं. खरं तर तत्कालीन तहसीलदार होते प्रशांतगडचे असताना सुद्धा अशा पद्धतीचं जे वकिलांनी आंदोलन केलं होतं, कामकाज बंद आंदोलन केलं होतं, आज सुद्धा तेच पद्धतीचं आंदोलन करतात. आता प्रत्येक संघटनेची किंवा प्रत्येक समुदायाची एक विशिष्ट भावना असते, त्या प्रत्येक भावनेचा मी आदर करते. परंतु परवा जो वाद झाला त्यावेळी पोलीस बोलावण्यात आले आणि ते वकील महोदय कोट घालून होते, म्हणजे त्यांच्या त्या पेशामध्ये होते, तर त्यांचा अवमान झाला असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात मी बोलू शकत नाही, परंतु मी एवढं निश्चित सांगेल की आम्ही इथे या पदावर काम करताना, मी तहसीलदार असेल किंवा ते निवासी नायब तहसीलदार आहेत, आम्हाला अर्धन्यायिक कामकाज करण्याचे अधिकार आहेत, आम्हाला मॅजिस्ट्रियल पॉवर्स आहेत, आम्ही मॅजिस्ट्रेट आहोत आणि मॅजिस्ट्रेट पुढे शिवीगाळ करणं याने जर ज्यांनी शिवीगाळ केली त्यांचा जर अपमान होत असेल तर यावर मी काही बोलू शकत नाही. ठीक आहे, तर 2 दिवस कामकाज बंद राहील, ह्याच्यात लोकांच्या कामांचा अडचण होईल या संदर्भात. कालही आणि आजही वकील महोदय, इतर जे वकील बांधव आहेत ते येत आहेत, त्यांची कामकाज चालू आहेत, आमच्या सुनावण्या देखील संपन्न झालेल्या आहेत आणि नागरिकांचं कोणतंही काम अडणार नाही. म्हणजे वकिलांचे पण भूमिका मी बघितली, बरेचसे वकील येत आहेत आणि आपल्या पक्षकाराचे कामं करून नेत आहेत. कालच्या मोर्चाला आपण सामोरे नाही गेला. मी तर फील्डवर होती काल, परंतु नायब तहसीलदार आमच्या बोंबले मॅडम यांनी निवेदन घेतलेलं आहे. त्यांच्या मागण्यांवरती काही निर्णय, काही चर्चा? त्यांच्या मागण्या असं काही नाही आहे त्याच्यामध्ये, त्यांचा अपमान झाला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मी या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छिते त्यांना की स्त्रीवाचक शिवीगाळ करून तुम्ही जे वर्तन केलेलं आहे हे मुळात अतिशय चुकीचं आहे आणि तरी देखील अशा पद्धतीने आंदोलन करणं, चुकीची माहिती आपल्या समूहाला देणं, या गोष्टी चुकीच्या आहेत. प्रत्येकाने याच्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.